हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गार्गी ही कथा ऐकणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राजा जनकाचा यज्ञ संपला. राजाने विपुल दान धर्म केला. आलेले अतिथी अभ्यागत तृप्त झाले. सगळेजण राजाची मुक्त कंठाने स्तुती करू लागले. राजा जसा दानशूर धार्मिक होता तसाच गुणग्राहकही होता. धर्मचर्चा, परमार्थ चर्चा याची त्याला विशेष आवड होती. या यज्ञाच्या निमित्ताने कुरु आणि पांचाल देशाची अनेक विद्वान ऋषी महर्षी त्यांच्या नगरात आले होते. त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली की या निमित्ताने विद्वजनात शास्त्रचर्चा, धर्मचर्चा घडवून आणावी. त्याने त्या सर्वांना निमंत्रित केले. मोठा दरबार भरविला. सर्वजण आल्याची खात्री झाल्यावर त्यांना उद्देशून जनक म्हणाला, विद्वजनहो, आपण सगळे उपस्थित झाल्याबद्दल आम्हाला आनंद होत असून या सभेत आता धर्मचर्चा चांगलीच रंगेल याबद्दल आम्हाला संदेह नाही. आम्ही आमच्या गोशाळेत 1000 गायी बांधलेल्या असून प्रत्येक गायीच्या शिंगांना 10-10 सुवर्ण मुद्रा बांधलेल्या आहेत. आपल्यापैकी जो सर्वात श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असेल त्याने त्या गायी घेऊन जाव्यात. नंतर होणाऱ्या वादात त्याने सर्वांना जिंकले पाहिजे, हे मात्र त्याने विसरू नये. जनक राजाने घोषणा करून तो आपल्या सिंहासनावर बसला. ते ऐकल्यावर सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. काहींची दृष्टी भूमीला खिळली. राजाच्या गोशाळेत जाऊन गायी घेऊन जाण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही. प्रत्येकालाच आपल्या ज्ञानाबद्दल साशंकता निर्माण झाली होती. जो तो मनात विचार करू लागला, राजाने बक्षीस म्हणून ठेवलेल्या गायी आपण नेल्या तर सगळे आपल्याला अहंकारी समजतील, अभिमानी म्हणतील, धर्मचर्चा करू लागतील आणि एखाद्याने जरी आपल्याला अडवले तर फजिती होईल. गायी परत कराव्या लागतील, केवढा अपमान होईल. त्यापेक्षा गप्प बसणेच बरे. काळ पुढे सरकत होता. कोणीही गायी न्यायला पुढे होत नाही. हे पाहून राजा पुन्हा उठला. पुन्हा विश्रांती केली तरीही कोणी उठेना. हे पाहून राजा म्हणाला, कुरु पांचालातल्या या विद्वजनात कोणीही या सभेचे आव्हान स्वीकारू शकत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते. मोठ्या अपेक्षेने आम्ही ही सभा बोलावली होती, पण आता धर्मचर्चेविनाच ही सभा विसर्जित करावी लागणार की काय? हे ऐकताच याज्ञवल्क्य मुनी उठले. आपल्या धीर गंभीर आवाजात त्यांनी आपल्या शिष्याला सांगितले, भारद्वाजा उठ. ही सभा विद्वजनाची ठरली पाहिजे. जा, महाराजांच्या गोशाळेतल्या गायी आपल्या आश्रमाकडे घेऊन जा. ते ऐकून सगळ्यांच्या नजरा याज्ञवल्क्यांच्या यांच्याकडे वळाल्या. राजाच्या मुखावर स्मिताची रेषा खुलली. इतर ऋषींना सुटल्याचा आनंद असला तरी आता याज्ञवल्क्यांची वादात फजिती कशी करावी याचा विचार ते करू लागले. तोच पुन्हा याज्ञवल्क्य राजाला म्हणाले, राजन, मी अत्यंत नम्रतेने पण आत्मविश्वासाने हे आव्हान स्वीकारतो. सर्वांशी चर्चा करायला मी उत्सुक आहे. आम्ही सभेकडे पाहून तो म्हणाला, मान्यवर मुनींनो, मी तुम्हा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता आहे असा दावा मी करीत नाही. आपणा सर्व ब्रह्मवेत्यांना मी विनम्रतेने अभिवादन करतो. मी आपल्याशी चर्चेला तयार आहे. आपण प्रश्न विचारावेत. यथामती यथाशक्ती मी उत्तरे देतो. शास्त्रार्थ चर्चेला सुरुवात झाली. याज्ञवल्क्यांवर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. ते जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी सर्व प्रश्नांची धैर्याने उत्तरे दिली. अश्वल मुनींनी निवडक प्रश्न विचारले, पण योग्य उत्तरे मिळताच ते गप्प बसले. नंतर अंतर्भाग, भुजू, चाक्रायन, उपस्थ आदी विद्वानांनी विविध प्रश्न विचारून त्यांना अडचणीत टाकण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु याज्ञवल्क्यांची तयारी एवढी जबरदस्त होती की ते निरुत्तर झाले नाहीत. हळूहळू सभा शांत होत गेली. फुललेले निखारे विझत विझत शांत होतात त्याप्रमाणे ते पाहून गार्गी पुढे सरसावली. तिने नम्रतेने सांगितले, महर्षी, मलाही काही प्रश्न विचारायचे आहेत. ते मी विचारते, आपण त्याची उत्तरे द्यावीत. हे गार्गी, कुशल विचार. प्रश्न, महर्षी, ज्या अर्थी हे सर्व पार्थिव पदार्थ पाण्यात ओतप्रोत आहेत तसे पाणी कशात ओतप्रोत आहे? पाणी वायूत ओतप्रोत आहे. मग वायू कशात?
आकाशात, आकाश कशात ओतप्रोत आहे? अंतरिक्षात, अंतरिक्ष कशात? गंधर्व लोकात आणि गंधर्व लोक कशात? छान गार्गी, तुझी प्रश्नमालिका बरीच मोठी दिसते. मला निरुत्तर करायचा विचार दिसतोय. तसे नाही महाराज. एका उत्तरातून दुसरा प्रश्न तयार होत गेला म्हणून विचारते आहे. आणि उत्तराने अंतिम समाधान व्हायला नको का? आपण एवढी भराभर उत्तरे देत आहात की सारी सभा विस्मयात पडली आहे. बरं, ते जाऊ दे. आपला प्रश्न अर्धवट राहील. मी विचारत होते, गंधर्व लोक कशात ओतप्रोत आहे? गार्गीने याज्ञवल्क्यांना पुन्हा मूळ मुद्द्यावर आणीत विचारले. गंधर्व लोक आदित्य लोकात, आदित्य लोक कशात? चंद्रलोकात, चंद्रलोक नक्षत्रलोकात आणि तो देवलोकात. महर्षी, मग देवलोक कशात ओतप्रोत आहे ते कृपया सांगावे. प्रजापती लोकात. आणि प्रजापती लोक कशात? ब्रह्मा लोकात. फारच सुंदर. हे महामुनी, आपण माझ्या प्रश्नाची उत्तर काय फारच सुंदर आणि तत्परतेने दिलीत. मी प्रसन्न आहे. पण मुनिवर, हा ब्रह्मलोक मग कशात ओतप्रोत आहे? क्षमा कर गार्गी, पण ही उत्तराची अंतिम सीमा आहे. याच्या पुढे प्रश्न असूच शकत नाही. यापुढे तू प्रश्न विचारू नयेस असे वाटते. तू विदुषी आहेस, ब्रह्मवादिनी आहेस. मी काय सांगतो ते तुला समजलं असेल. याशिवाय अधिक प्रश्न विचारलास तर काय होईल याची तुला कल्पना आहे. तरीही गार्गी, तू विचारलेल्या अंतिम प्रश्नाच्या संदर्भात मी काही गोष्टी विशद करतो. महाराज, मी ऐकायला उत्सुक आहे. आपण सांगण्याची कृपा करावी अशी मी विनंती करते. गार्गी, या सर्वांचा आदी कारण ब्रह्म आहे. ते सर्वांचं अधिष्ठान आहे. ज्याच्यापासून जे बनते ते त्याचे अधिष्ठान समजले जाते. तसे ब्रह्माही अधिष्ठान आहे. मुनिवर, हे अधिक स्पष्ट करून नाही का सांगता येणार? येईल. एक ब्रह्मा ते हे अतिशय मोठे असून त्याचे कोणत्याही मापाने माप करता येणार नाही. त्याचप्रमाणे या ब्रह्माला कोणतेही रंगरूप नाही, आर्द्रता नाही. ते सर्वांचा आधार असले तरी त्यांचा कशाशी संबंध नाही. इंद्रिये ज्या शक्तीच्या साहाय्याने व्यापार करतात ती शक्ती या अक्षर ब्रह्माचीच आहे. परंतु या ब्रह्माला मात्र इंद्रिये नाहीत. हे ब्रह्म एकजिनसी असून सर्वत्र भरलेले आहे. गार्गी, इतकेच काय, पण या ब्रह्माच्याच आधिपत्याखाली सूर्य, चंद्र नित्य प्रकाशत असतात आणि पूर्व पश्चिम वाहिनी सरिता अखंड वाहत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर ब्रह्मांडातील सर्व देवांचा, मानवाचा, पशुपक्ष्यांचा व वनस्पतींचा सर्व व्यवहार या ब्रह्मतत्त्वाच्या शक्तीनेच चालतो. आणि तरीही ही शक्ती कोठे दृश्य स्वरूपात नाही, तर ती अदृश्य असते. उदाहरण द्यायचे झाले तर देशाचा कारभार करण्यासाठी निरनिराळे अंमलदार नेमलेले असतात. ते आपापला कारभार नियमित आणि सुसंघटित रीतीने चालवितात असे आपण म्हणतो. तसा कारभार करण्यासाठी लागणारी शक्ती त्याची स्वतःची आहे असे वरकरणी आपल्याला वाटते. पण बारकाईने विचार केला तर कळून येते की ती शक्ती देशातील राजाची असते व त्याच्यापासूनच ती त्यांना प्राप्त झालेली असते. ब्रह्मसत्ता ही पण अशीच आहे. हे गार्गी, या ब्रह्माच्या सत्तेशिवाय या विश्वातील एक पानसुद्धा हलत नाही. आपल्या प्रश्नाची समर्पक उत्तरे श्रवण करून गार्गीचे समाधान झाले. तिने समाधानाने मान डोलावली. तिची वृत्ती खेळाडू उदार होती. प्रतिपक्षामधील गुण मान्य करण्याइतके तिचे हृदय सरळ व गुणज्ञ होते. त्यामुळे ती लगेचच सर्व सभेला उद्देशून म्हणाली, ऋषीमुनींनो आणि परमपूज्य विद्वज्जनो, आपण आत्तापर्यंतची शास्त्रचर्चा सर्वांनी ऐकलीत. त्यातून याज्ञवल्क्य मुनींचे वाक्चातुर्य, अभ्यास, वादकौशल्य अशा कितीतरी गुणांची ओळख आपल्याला पटलेली आहे. यांना आदराने वंदन करून यांचा श्रेष्ठपणा मान्य करण्यातच आपलाही मोठेपणा आहे. मला असे वाटते की तुमच्यापैकी कोणीही विद्वान या ब्रह्मवेत्या ऋषीला केव्हाही जिंकू शकणार नाही. गार्गी वादातून निवृत्त झाली. सर्व सभेने तिचा निर्णय मान्य केला. राजा जनकालाही ते पटले. त्याने सभेचा समारोप केला. गार्गीच्या विद्वत्ता, बृहत्श्रुतता, समयसूचकता, ब्रह्मजिज्ञासा, समाधीपणा, सरळ हृदय आणि गुणज्ञता आदी गुणांची मुक्त कंठाने स्तुती केली. सभा संपली होती. गार्गीच्या अनेक गुणांना प्रभाव अजूनही जनमानसावर वावरत होता. जाणारे विद्वज्जन गार्गीच्या गुणांचा गौरव करीतच
आपापल्या कुटीच्या दिशेने जात होते. तर फ्रेंड, अशा प्रकारे गार्गी ही कथा संपन्न होत आहे.